नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. आज आपण सरासरी करायला शिकणार आहोत. सरासरी म्हणजेच काय? ॲव्हरेज. आपण त्याला इंग्रजीमध्ये ॲव्हरेज म्हणतो. तर सरासरी काढण्याचं सूत्र आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. डिवाइड याला भागायचं आहे, सर्व संख्यांची बेरीज करायचं आहे आणि त्याला भागायचं आहे एकूण संख्यांनी, म्हणजे एकूण किती संख्या आहेत तेवढ्यांनी भागायचं आहे. तर हे एक सूत्र आहे आणि एक शॉर्टकट सूत्र आहे सर्व नैसर्गिक संख्यांसाठी, सर्व समसंख्यांसाठी आणि सर्व विषम संख्यांसाठी. ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हे सूत्र पाहूया. तर त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व जे काही मी बेसिक गणित शिकवेल ती सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याला 4 विषयात अनुक्रमे 68, 81, 87 आणि 92 गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? तर म्हणजे आता आपल्याला इथं त्याला 4 विषयाचे मार्क्स दिलेले आहेत. पहिल्यांदा तर आपल्याला सरासरी काढण्यासाठी सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज घ्यावी लागेल, म्हणजे इथं 4 विषयांचे जे गुण आहेत त्यांची बेरीज, म्हणजे इथं 68 आहे, 68 अधिक 81 अधिक 87 अधिक 92 आणि नंतर आता ही आपण बेरीज घेतली वरी अंशाला आणि आता ह्याला आपल्याला भागायचं आहे कशाने? 1 2 3 4 4 विषय आहेत. एकूण ह्या वरी आपल्या संख्या जितक्या लिहिल्यात तेवढ्या आपल्याला हे खाली अंक लिहायचा आहे 4. आता बेरीज करा. 68 अधिक 81 अधिक 87 अधिक 92 328 भागिले 4. आता भागाकार करायचा आहे. 4 1 4 4 दुने 8 4 त्रिकोण 12 4 चौक 6 4 25 4 6 24 4 7 28 4 8 32 4 1 4 4 दुने 8. तर आपली सरासरी किती आली? 82. म्हणजे सरासरी त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले? सरासरी 82 गुण मिळाले. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही संख्यांची सरासरी काढू शकतो. कुठल्याही संख्यांची आपण या सूत्रातून सरासरी काढू शकतो. आता दुसरे एक सूत्र आहे आपल्याकडं. आता एक प्रश्न घेतला मी, त्यावरून आपण 3 प्रश्न सोडवणार आहोत. सर्व नैसर्गिक पहिल्यांदा, नंतर सर्व सम आणि नंतर विषम. तर 54 ते 229 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर आता सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे. मग काय करायचं आपल्याला? आता 54 ते 229 पर्यंत आपल्याला खूप साऱ्या संख्या भेटतात. मधी 54 पासून 229 पर्यंतच्या सर्व संख्यांची जर बेरीज तुम्ही केली तर तुम्हाला खूप वेळ लागेल. मग आता काय करायचं आहे? शॉर्टकट सूत्र काय आहे? फर्स्ट प्लस लास्ट डिवाइड 2. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्ट 54 पासून 249 पर्यंतची सरासरी मिळेल. तर फर्स्ट म्हणजे काय? फर्स्ट जो आपला अंक आहे तो 54. तर हे नैसर्गिक संख्येसाठी आहे. मग आता विषम संख्येसाठी काय आहे? हेच सूत्र आहे, फक्त अंक थोडेसे बदल घ्यायचे आहेत. 54 आणि 229 इथं आपल्याला घ्यायचं आहे. डिवाइड 2. आता याची बेरीज करून आपल्याला मिळेल 283 आणि 2. आता बे एक बे, बे एक बे, बे 2 4 बे 3 6 बे चौक 8 बे एक बे उरलं 1 पॉईंट देऊन बे 5 10. तर आपली सरासरी आली 141.5. आता इथं पण आपल्याला समसंख्यांसाठी तेच सूत्र आहे, हेच सूत्र आहे, पण आपल्याला काय घ्यायचं आहे? फर्स्ट संख्या समसंख्या घ्यायची आहे, कारण आपल्याला सम पाहिजे. मग समसंख्या 54 आहे का? हो आहे. ज्याला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. आणि आता आपली 229 ही समसंख्या आहे का? नाही, कारण 9 ला आपल्या 2 ने निशेष भाग जातो का? नाही. मग याच्या अगोदरची समसंख्या कुठली ती घ्यायची आहे. मग 228 ही समसंख्या आहे, म्हणून आपण 228 घ्यायचं. म्हणजे पहिली समसंख्या आणि सगळ्यात शेवटची समसंख्या जी आहे ती घ्यायचं आहे. आता 54 पासून 229 पर्यंत पहिली 54 आहे आणि सगळ्यात शेवटची 228 आहे आणि याला 2 ने डिवाइड करायचं. मग इज इक्वल टू 54 अधिक 228 याचा जर गुणाकार केला तर 282 तुम्हाला मिळतं आणि भागिले 2. बे एक बे, बे एक बे, बे चौक 8 बे, बे एक बे 141 आली.
आता विषम, आता आपण जसं सममध्ये सम घेतल्या होत्या तसं विषममध्ये सर्वात पहिली आणि सर्वात शेवटची विषम संख्या घ्यायची. आता 54 पासून 229 पर्यंतची विषम पहिली संख्या, आता 54 सम आहे. 54 झाल्यानंतर 55, मग 55 ही आपली विषम संख्या आहे, ती घ्यायची आहे. अधिक 229 घ्यायचं आहे, कारण 229 आपलं विषम संख्या आहे, त्याला डिवाइड करायचं 2 ने. मग आता बेरीज करायची अगोदर. 55 प्लस 229, मग 55 अधिक 229 केल्यानंतर तुम्हाला मिळेल 284 डिवाइड 2 करायचं. बे एक बे, बे चौक 8, बे दुने 4, म्हणजे इथं सरासरी किती आली? 142. आणि तुम्ही लिटरली 55 पासून 229 पर्यंत एक एक अंक प्लस प्लस करत जाऊन त्याला 2 ने डिवाइड केलं, किंवा जे म्हणजे या सूत्रानुसार केलं, पहिल्या सूत्रानुसार एकूण अंक 254 पासून 228 पर्यंत जितके अंक आहेत ते मेजले आणि यांची बेरीज करून बेरजेला त्या अंकांनी भागलं तरी तुम्हाला हेच सरासरी भेटणार आहे. या सूत्रानुसार तुम्हाला जरी सरासरी केली तर तुम्हाला तीच सरासरी आपण जी इथं काढली तीच सरासरी इथं मिळणार आहे. मग बघा, हे शॉर्टकट आहेत, हे वापरून तुम्ही सरासरी लवकर काढू शकता नैसर्गिक संख्येसाठी, सम संख्यांसाठी आणि विषम संख्यांसाठी. काय आहे आपला जो फॉर्म्युला सूत्र काय आहे? फर्स्ट आणि लास्ट, पहिली आणि शेवटची संख्या घ्यायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचे. आणि बघा, सम असेल तर पहिली आणि लास्टची समसंख्या, विषम असेल तर पहिली आणि लास्टची विषम संख्या, आणि नैसर्गिक विचारला असेल तर आपल्याला पहिली जी दिलेली आहे तीच आणि लास्टला जी दिली आहे तीच घ्यायचं आहे. आणि सरासरी जर आपल्याला काही विशेष अंक दिले असतील मधले मधले आदले मधले, तर तेवढेच अंक घ्यायचे आणि तेवढे जेवढे अंक आहेत ते मेजून खाली लिहायचे आणि अंकांची बेरीज वरी लिहायची आणि दोघांचा भागाकार करून आपली सरासरी काढता येते आपल्याला. तर बघा, आपण सरासरीचे 1 2 3 4 गणित सोडवलेले आहेत, एक ट्रिक प्लस एक सूत्र बघितलेलं आहे. अजून सुद्धा तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओज पाहायला मिळतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी नफा आणि तोटा घेणार आहोत, तर तो व्हिडिओ सुद्धा असाच सोप्या पद्धतीमध्ये, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.